मस्त. कसं आहे बोट पाणी? मला वासोटा आधीच चढायचं होतं पण आता पण चढायची इच्छा. आपण गेल्या 5 वर्षापासून इथे येतोय. अतिशय छान व्यवस्था या ठिकाणी होते. खूप घनदाट जंगल आहे, ऊन सुद्धा दिसत नाही कुठे. आणि आता आम्ही वरती वासोटा किल्ला चढतो. आधी वाटलं होतं होणार नाही, पण वरती आल्यानंतर वाटलं आपण नेक्स्ट टाइम परत एकदा जाऊ. आणि इको फ्रेंडली ग्रुपची एवढी जादू आहे की एवढा कडक उन्हात पण आम्ही चांदण्यांमध्ये बसल्यासारखं बसलो. चला आता डुबून येतो वर. ते महेंद्रचं नवीन लग्न झालं, त्याला हरू नका. जरा इम्प्रेशन बायको समोर डाऊन करा. गुड मॉर्निंग, नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही आहे वासोटा या ठिकाणी. वासोटाचं बेस पॉइंट आम्ही आहे शेंबडी या गावामध्ये. माझे मागे मित्र उभारलेत, सर्वजण आम्ही ट्रेक करणार आहे. शिवकुमार सर पण आहेत आमच्यासोबत, कायम आमच्यासोबत येतात. लातूरचे आहेत, ते लातूरचे नाहीत ना, प्रॉपर सोलापूरचे, पण लातूरला असतात सर्व्हिससाठी. आणि रोहित सर आहेत, रोहित शर्माचे कट्टर समर्थक, मुंबई इंडियन्स. रिदान आहे आमचा मित्र. छान अतिशय निसर्ग संपन्न परिसरात आम्ही सध्या आहोत. सर काय परिसराला बघून काय वाटतं? वाव, हीच फिलिंग येते. एक नंबर. मस्त फोटो सेशनला लय जबरदस्त स्कोप आहे इथं. हे बघा, एकदम निसर्ग संपन्न परिसरात वातावरणात आम्ही आहोत सध्या. थोड्या वेळात आमचा बोटिंगचा प्रवास सुरू होईल. सर्वजण आम्ही आहोत. माळे मॅडम आहे तिथे. मॅडम, वातावरण कसं आहे, एरिया कसा आहे? अतिशय सुंदर आहे. एवढंच आज एवढंच, बाकी उद्या काय? सर कसं आहे वातावरण? बहुत बढ़िया सर, जबरदस्त. साची काय म्हणतेस? मस्त. कसं आहे बोट पाणी? मला वासोटा आधीच चढायचं होतं पण आता पण चढायची इच्छा. आता येणार नाही ना तू? येणार आहे. बोटीवर येणार. आई आहे, मनीषा मॅडम आहेत. मॅडम, कसं आहे वातावरण, एरिया? अतिशय प्रसन्नदायी, आल्हाददायी वाटू लागले आणि अतिशय अधीर झाले की आता कशा पद्धतीने आपण वासोटा किल्ला सर करणार आहोत, चढणार आहोत. फारच सुंदर वाटू लागले. वासोट्याची माझी तिसरी वेळ आहे. आज नेमका साडी घातलं, साडी सोडून ड्रेस घातला तुम्ही. म्हणले सगळेजण ड्रेस घाला. सांगितलं की साडी घालायची नाही. लेकींची आग्रह खातर आज मासाहेबांनी ड्रेस परिधान केलेला आहे. बोलो भारत माता की जय, वंदे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, आई राजा जय, बोला गणपती बाप्पा, स्वामी समर्थ महाराज की जय. ओनली हर हर महादेव, हर हर महादेव. हे किसन दादासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे आहेत किसन दादा साळुंके आणि यांचं आहे आरोही टेंट हाऊस या ठिकाणी. आपण गेल्या 5 वर्षापासून इथे येतोय. अतिशय छान व्यवस्था या ठिकाणी होते. अतिशय आपुलकीने या ठिकाणी व्यवस्था होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा येतोय आपण. आता एकतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाहीये, मी पहिला पोहोचेन, मला बक्षीस, असं काही नाही. त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करत वर जायचंय. आणि आपण 3 लोकांना ऑलरेडी सूचना दिलेली आहे. त्यांनी वर येण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यांनी त्या चेक पॉइंटला तिथं थांबायचंय. ओके, मारुतीच्या मंदिरापाशी जाऊन दर्शन करून पुन्हा येऊन थांबा. आणि त्रास व्हायला लागला तर आपल्या शेजाऱ्याला सांगायचं आणि बसायचं, थोडंसं पाणी प्यायचं. गडबड करून वर जायचं नाही. आणि वर गेल्यानंतर सुद्धा एकत्रित जेवण करू, एकत्रित ग्रुप फोटो घेऊन पुन्हा खाली येऊ. अजित सर पुढे असतील नेहमीप्रमाणे, मी शेवटी असेल. शेवटी असेल म्हणजे तुमच्यासाठी मी शेवटी थांबणार नाही. माझ्या स्पीडनं मी चालत राहणार आहे, लक्षात आलं का? त्यामुळं माझ्या पुढे राहायचं आणि अजित सरांच्या पुढे जायचं नाही. सगळ्यांना कळालं? कोणाला काही शंका आहे का? डबे घेतलेत, पाणी ज्यांनी कोणी घेतलं नाही तिथं व्यवस्था आहे असं दादाने सांगितलं, तिथं भरून घ्या. बोटीतून हात बाहेर काढू नका पाण्यात घालायला. ओके, कळालं? चला आपण आता अजून काय सूचना? दादा काय अजून सूचना?
एक दोन सांगा काहीतरी. सांगा काय तर कडक नियम सांगा. कडक नियम सांगा एकदम. काय नाही, वाघ निघाला पण जंगलात काल. बोटीमध्ये कोणी जास्त वर पुढे शिडीवर जाण्याचा प्रयत्न करू नका. एका एकाने जाऊन फोटो काढले तरी चालतील. कोणी पाय वगैरे बाहेर सोडू नका किंवा असे स्वतःची काळजी. लहान मुलांची काळजी घ्या बरं का. पाणी खोल आहे. पाणी खोल आहे. डायरेक्ट कोकणात. अशा पद्धतीनं आमचा बोट राईड सुरू झालेले आहे. आमचे 4 लोक मागे राहिले होते. लवकर या. कसं महेंद्र सर गाडीचा प्रवास? खूप भारी, एकदम बर झालेला आहे. सकाळ सकाळी खूप भारी सनराईज होता. सनराईज खूप भारी होता. प्रतापगडच्या पायथ्याहून मी आलेलो आहे. वाट माहित नव्हती कुठून जाणारे कशी जाणारे, फक्त तू मॅप बघून येत होतो. पण खूप भारी पुणे टू वासोटा राईड झालेली आहे. वेलकम वेलकम देवासाहेब. असे लोक मला पाहिजे होते. देवासाहेब राहू दे. अरे ऐका तर माझं. जबरदस्त खतरनाक प्रवास सुरू झालेला आहे. कोयना जलाशय, शिवसागर. आणि आमच्या बोट मध्ये साजी आहे. साजीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आमच्या बोट मध्ये मी पण आहे. माझ्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भारत माता की. अर्धा पाऊण तासाचा बोट प्रवास करून मस्त एकदम छान अनुभव घेत आम्ही आलोय वासोटा किल्ल्याच्या बेस पॉइंटला, जिथून ॲक्च्युली आपलं ट्रेक सुरू होतं. पुढं आहे फॉरेस्टचे चेक पॉईंट. इथं आमच्या सर्वांचे बॅगा चेक केले जातील. त्यानंतर आम्ही जंगलातलं ट्रेक सुरू करू. वातावरण खूपच निसर्ग संपन्न आहे, छान सुंदर. बोट प्रवास करता आम्ही आलोय वासोटाच्या बेस पॉइंटला. छान बोट प्रवास झाला ना? छान झाला. डॅशिंग तेलुगू सुपरस्टार आपल्यासोबत आहेत आणि पिक्चरचे डायरेक्टर प्रोड्युसर सुरेश सर. 2 बॉटल घेऊन पुन्हा तयार आहे ट्रेक करण्यासाठी. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. काय नाही,
महिने सुरुवात व्हायचे झालेली आता. आहे. महेंद्र आणि अंकिता बाईकवर जॉईन झालेत आणि अतिशय धमाल वातावरणामध्ये, उत्साही वातावरणामध्ये आता वासोटा ट्रेकिंगला सुरुवात होते. किती वाजलेले आहेत महेंद्र सर? 9:46 9:45 झालेले आहेत आणि आता आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये वर जाऊन एन्जॉय करायचं. त्यामुळे चलो मॅडम. नाही मॅडम येत नाही मला ट्रेकला. मी घेऊन जातो. खूप छान वाटतं. 3 cheers फॉर इको फ्रेंडली क्लब. हिप 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 हिप. एकदम मजा. 3 वेळा वासोटा केले. धांगड धिंगड. हो घेऊन जाऊ पुढे त्यांना. हे बघ हे काय आहे बघ. सर कसं आहे जंगल? डेन्स फॉरेस्ट. छान आहे ना? छान आहे ना? चला मॅजिंग ट्रेक कंप्लीट करूया. बाय. अरे ब्लॉगर माग बाय बाय. टाटा सी यू. गुड बाय. महाशिवरात्रीला बहुत मजा आ रहा है. प्रॉब्लेम काय माहिती का मॅडम? कसं वासोटाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा. खूप घनदाट जंगल आहे. गंधा नाही ना? नाही घनदाट. हा. खूप घनदाट जंगल आहे. ऊन सुद्धा दिसत नाही कुठे. हा. आणि आता आम्ही वरती हा. वासोटा किल्ला चढतोय. तुम्हाला इथं कोणाची आठवण येते? सगळ्यांची आठवण येते. सगळ्या फॅमिलीची, बहिणींची. असं वाटतं सगळ्यांनी इथे यावं. इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. आम्ही आता 2 तास बोटीने इथे आलोय. अगदी खूप सुंदर सरोवर होतं आणि खूप सुंदर पहाड. किशोरी मॅडमची आठवण येते? किशोरी शहा आणि अक्षया शहा यांची तर खूप आठवण येते. त्यांना आम्ही मिस करतोय. साची तुला कसं वाटतं आता? खूप छान. काय काय मस्त. असं वाटलंय शिवरायांसोबत मी चालली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जय भवानी. जय शिवाजी. डॉक्टर योजना मॅडम, परशुराम सरांनी तुम्हाला इथं इच्छापूर्ती पॉइंट म्हणून आणलं होतं, तर ते खरंच इच्छापूर्ती पॉइंट आहे का? जाणवलं का तसं काही? हो, जाणवलं. कशामुळे जाणवलं? काय इथला परिसर? इथला परिसर, इथली शांतता आणि इथलं काहीतरी म्हणतात त्याला वाईब इथले वाईब्स तसे असतील कदाचित. त्यामुळे मला जाणवलं. तुम्ही जे सांगितलं ते मला खरं वाटलं. आणि तुम्हाला हे लक्षात आलं की मी खोटं बोलत नाही. बरोबर. येस. खूप खूप अभिनंदन. पूनम, पहिल्यांदाच इको फ्रेंडली क्लब सोबत आलेली आहेस. कसं वाटतं? फर्स्ट टाइम इव्हेंट ट्रेकिंग करते. कसं वाटतंय? काय माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप भारी वाटतंय. आधी वाटलं होतं होणार नाही, पण वरती आल्यानंतर वाटलं आपण नेक्स्ट टाइम परत एकदा जाऊ. क्या बात आहे. जबरदस्त. हो, देवाशिष सर, तुम्ही याच्यापूर्वी येऊन गेलात, आता तिसऱ्यांदा अचानक भयानक आलेले आहात. कसं वाटतंय? सगळ्यात पहिले तुमचे खूप आभार की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना सुखरूपपणे वरती आणलेलं आहे. मागच्या वेळेस काय हे इच्छा पॉईंट आम्हाला बघायला भेटलं नाही, पण यावेळेस तुम्ही इथं घेऊन आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू इको फ्रेंडली. येस. आणि आता आपण किशोरी मॅडम आणि अक्षय मॅडमला सुद्धा हाय करूया. हाय 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 किशोरी ताई. हाय अक्षय. आणि इको फ्रेंडली ग्रुपची एवढी जादू आहे की एवढा कडक उन्हात पण आम्ही चांदण्यांमध्ये बसल्यासारखं काळे कपडे आणि मला वाटलं नव्हतं डॉक्टर योजना मॅडम इथपर्यंत वर येतील, पण त्यांनी मला ते खोडून काढलेलं आहे. साक्षी, कसं वाटतंय? मैत्रिणीला घेऊन आलेली आहे. मस्त एक्सपिरियन्स होता माझा ट्रेकचा. मज्जा आली.
खूप मजा आली. अभिनंदन. नमस्कार, जय शिवराय. आता वासोटा किल्ल्यावर आहोत. शर्मिला मॅडम आता आपल्यासोबत आहेत. दुसऱ्यांदा वासोट्याचा ट्रेक करत आहेत इको फ्रेंडली क्लब सोबत. कसं वाटतंय थोडंसं विचारूया. मॅडम काय सांगाल? ही दुसऱ्यांदा करते कारण मला इतकं आवडलं आहे. पाण्यातला बोटीचा प्रवास, त्याच्यानंतर सभोवती सगळे डोंगर हिरवेगार आणि वासोटा जरा बऱ्यापैकी थोडा कठीण आहे पण खूप सुंदर आहे. सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे असा सह्याद्रीचा हा वासोटाचा ट्रेक आहे. माझं फर्स्ट टाइम आहे पण आवडलं मला. लवकर झालं. चांगलं एक्सरसाइज होतं, चांगलं एक्सपिरियन्स होतं. येस, अभिनंदन. वासोट्याचं ट्रेकिंग करून आता इथं कॅम्प साईटला आलोय, आरोही टेंट हाऊसला. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांकडून, सदस्यांकडून क्रिकेटचा आनंद घेतला जात आहे. अजित सर आहे, संतोष सर आहेत, देवाशिष सर आहेत, रोहित सर आहेत. अजित सरांना विचारू काय चाललंय नेमकं, कोण भांडायला लागलेत, कशासाठी भांडायला लागलेत. पोरं डेंजरस की चिखला जात हो. काय हो, कशाच गोंधळ आहे काय? क्रिकेट चालू आहे मस्त. आमची बॅटिंग झालेली आहे. 37 रन झाले, 38 ला विन आहे. रोहित सरांची टीम आहे, महेंद्र सरांची टीम आहे. मस्त. ते महेंद्रचं नवीन लग्न झालं, त्याला हरू नका. जरा इम्प्रेशन बायको समोर डाऊन बघायला त्याची. सांगितलं तुला हरू नको म्हणून, नवीन लग्न झालं म्हणून. हो का वास करायला. हा देवाशी सर काय चाललंय? मस्त चालू आहे सर मॅच. संतोष सर काय आरडाओरडी कशासाठी चिडालेत सर? कोण? हा कुणाला काढायचा? काढा बाहेर. कुणाला? डॉक्टरला 4 बॉल 2 नाही. आता यांचं बॉलिंगचं पद्धत कुठून पळायला चालतंय. असलं खेळायलाच बघा नुसतं हुस हुस करायला लागले. मारले बे, कुठं पडले बे. काही लोक इकडे बघा, इकडे मस्त त्या नदी किनारी बसून मस्त एन्जॉय करलेत. इकडे टेंट लावलेले आपले मस्त कॅम्प साईडला. छान चान्स होता. अदू काय चाललंय? क्रिकेटची मॅच चालू आहे. तुझं काय रोल आहे? अंपायर म्हणून आहे, थोड्या वेळाने खेळते. हा बर बर. ठोकले बे, इकडे कुणीकडे मारते, लागल बिगल. जस्ट आता सनसेट होतोय आणि पप्पा वासोटाला आलेत आणि प्रयागराजचा आनंद घेतात. चला आता डुकून येतो वर.